जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटू भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपला विषय आहे शिव उपासना. आता उद्यापासून श्रावण महिना चालू होतोय, तर महाराष्ट्रातच नव्हे संबंध भारतभर श्रावण महिन्यामध्ये भगवान आशुतोष शिवशंकरांची उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते. तर त्या माध्यमातून शिव उपासनेबाबत व्हिडिओ बनवण्याचा माझा मानस आहे, तर त्या अनुषंगानेच मी आजचा व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला याचा फायदा साधण्यामध्ये होईल. मित्रांनो, तुम्ही काय करायचंय, भगवान शिवशंकरांचं जर तुमच्या गावामध्ये मंदिर असेल तर तुम्ही तिथं नित्य जायचंय. त्या देवतेचा अभिषेक इत्यादी करायचा आहे, पूजन करायचे. बेल वगैरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बेलाने भगवान शिवशंकरांचं पूजन केलं जातं. भगवान शिवशंकरांना श्रीफल अर्पण केलेले संपूर्ण पूजेचं फळ मिळतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. सांगायची नवीन काही गरज नाही. तर जे तुम्हाला माहिती नाही आणि ज्याचा तुम्हाला फायदा होईल ह्या गोष्टी मला सांगण्याचं काम आहे माझं. तर तुम्ही तुमच्या गावामध्ये जर शिव मंदिर असेल, तुम्ही शिव मंदिरात जाऊन पूजन करा. घरात नाही मंदिरात जाता येणार तुम्हाला रोज असं असेल, घरात पूजन करा. घरात शिवलिंग प्रत्येकाच्या असतं. पाठीमागं काही महामूर्खांनी घरात शिवलिंग नसावं म्हणून अपप्रचार केला. अक्कल नाम शून्य माणसांचे कारभार आहे. काहीतरी अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या जाणाऱ्या अवलादी काहीतरी अपप्रचार करत राहतात. आता अजून एक अपप्रचार करतात की स्त्रियांनी चंदन लावू शकत नाही. कुठल्या ग्रंथात लिहिले, कुठल्या शास्त्रात लिहिले, कुठल्या पुराणात लिहिले की स्त्रियांनी चंदन लावायचं नाही? आपण जगदंबेला सुद्धा चंदन लावतो. उल्लेख आहे शास्त्रात की रक्तचंदन आणि देवीला गंध लावा, चंदनाने पूजा करा, साधं चंदन वापरा, रक्तचंदन वापरा, लक्ष्मीला वापरा. आणि मग तुम्ही का म्हणजे स्त्रिया जर ह्या सगळ्या देवीचे स्वरूप आहेत, चंदन कपाळाला लावू नये हा कुठला नियम आहे? आता वैष्णव संप्रदायामध्ये बघा, मोठे मोठे जे आहेत कथा वाचक ते सुद्धा चंदन लावतात. मग ते काय स्त्रिया नाहीत का? त्यांच्यापेक्षा ह्यांना अक्कल जे असे ते सांगणार स्त्रीने चंदन. त्यावर विषय आपला दुसरीकडे जायला लागला. महत्वाचा विषय आपला की शिव उपासना कशी केली पाहिजे. तर तुम्ही गावातल्या मंदिरात जाऊन करू शकता, घरात करू शकता, काय त्यात फरक पडत नाही. घरामध्ये सुद्धा करू शकता. नर्मदेश्वर जर तुमच्याकडे असेल, नर्मदेश्वराचं करू अभिषेक. अभिषेक कसा करायचा आहे? अभिषेक करायचा आहे तुम्ही जर तुम्हाला जर त्रिकाल संध्या करणारे जर तुम्ही असतील, तुम्हाला गायत्रीचा अधिकार असेल, तर तुम्ही रुद्रसूक्ताने भगवान शिवांचं अभिषेक करा. रोज नित्य एकादशीने करू शकता. जर तुम्हाला अधिकार नसेल, जाणवं नसेल, तुम्हाला काही नसेल गळ्यामध्ये, तुम्हाला जर मुंज तुमची झाली नसेल, वेदमंत्राचा तुम्हाला अनुग्रह नसेल, तर तुम्ही काय करा, तुम्ही करा शिव महिमाने अभिषेक. एक शिव महिमा केलं तर तुम्ही एक रुद्रसूक्त केल्यासारखं आहे. 11 शिव महिमा तुम्ही केले तर एक एकादशनी केल्यासारखं आहे. कळलं का तुम्हाला? आणि तेच जर 121 वेळा तुम्ही केलं तर तुम्ही एक लघुरुद्र केल्यासारखे. तुमच्या अवलंबून आहे तुम्ही काय करू शकता, तुमची कॅपॅसिटी, तुमची ताकद. शिव उपासना का केली पाहिजे? सगळ्यात महत्वाचा विषय. साधकांसाठी, शक्तीची आराधना करणाऱ्यांसाठी, महाविद्या साधकांसाठी शिवपूजा अपरिहार्य आहे, कंपल्सरी आहे. त्यांनीच शिव उपासना केलीच पाहिजे, तर ते तत्व समजू शकतात. त्यातनं उत्पन्न होणारी ऊर्जा मॅनेज होऊ शकते, त्यांना अन्यथा नाही होऊ शकत. ज्या पद्धतीनं समुद्र मंथन केलं जातं आणि समुद्र मंथनातनं पहिल्यांदा विष बाहेर येतं, तसं साधना करत असताना, ध्यान नाम साधना कुठली जर तुम्ही साधना करत असताल, तर साधना करत असताना सर्वप्रथम तुमच्या सूक्ष्म शरीर प्रारब्ध ढवळलं जातं, लक्षात घ्या. आणि त्यातनं सर्वप्रथम बाहेर येतं विषय भोगाचं आकर्षण, वासना बाहेर येते. सगळ्यात आधी विषय वासना, विषय भोग, काम, क्रोध, मत्सर, द्वेष, हे विष पहिल्यांदा बाहेर येतो. ते विष तुम्हाला पचावता आलं पाहिजे. जर ते विष तुम्ही पचवू शकला नाही तर तुमच्या साधनेचे 3, 13, 9, 12 झाले म्हणून समजा. तर ते विष पचवायची ताकद कशात नाही, ती शिव उपासनेत नाही ती ताकद. कारण की त्यातनं शिव उपासना करून करून तुमच्यातलं शिवतत्व जागृत होतं. शिवतत्व जागृत कसं होतं? शिवम भूत्वा शिवम हे ही जी शास्त्राने सांगितलेली की तुम्ही शिव उपासना शिव होऊन करायची असते, तर ऑटोमॅटिकली शिव उपासना करत तुमच्यातलं शिवतत्व जागृत होतं, तुमच्यातलं देवत्व जागृत होतं. हे लक्षात घ्या. तर तुमच्यातलं देवत्व जागृत होणार, तुम्हाला ते विषय भोगाचे आघात वार तुम्हाला पचवायचं सामर्थ्य प्राप्त होणार. हे त्यातनं होणार. भगवान शिवांचं ध्यान केलं तुम्ही तर तुमच्यात ते गुण येणार. जसं ज्याचं तुम्ही ध्यान करता ते गुण तुमच्यात येतात. ही
निसंदेह म्हणजे रामकृष्णांचं ध्यान त्यासाठी करायला होतं. हा, मी कोणाचा फोटोची स्थापना करायला लावली तुम्हाला? रामकृष्णांच्या फोटोची स्थापना करायला लावली. कालीच्या भैरवनाथाच्या फोटोची स्थापना करायला मी तुम्हाला सांगत असतो. का? त्यांचे गुण तुमच्यात यावेत. तुम्ही एखाद्या जिवंत माणसाचा आत्ताच्या फोटो स्थापन करताल तर त्याला काय बाबा, ते तुमचा विषय येतो. पण माझं तर मत आहे ठाम की साधू संतांच्या फोटोची स्थापना केली पाहिजे, की जे कामिनी कांचनाच्या लोभापासून मुक्त होते, जे निर्विकल्प समाधीच्या स्थितीपर्यंत गेलते, जे परब्रह्म स्वरूपाला गेल्यात, त्यांचा तुम्ही फोटो लावून त्यांचं पूजन करा. तुम्हाला गुरु असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गुरुला पहा आणि गुरुमध्ये त्यांना पहा, हे ठीक आहे. तुम्ही ह्या पद्धतीने करा. माझं मत आहे की तुम्ही ठाकूरांचा आणि ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज ह्या लेवलच्याच माणसांच्या फोटोची स्थापना करा आणि ह्या लेवलच्या माणसांच्याच फोटोचं पूजन करा, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. तर दुसरा मुद्दा की शिवशंकरांचं पूजन करताना महत्वाचा एक नियम आहे की भांड तुम्ही वापरा ते स्टीलचं, चांदीचं, सोन्याचं वापरू शकता असं तुमच्याकडे तर, नाही तर स्टीलचं वापरा. लय पैसे असतात चांदीचं वापरा, आणि लय श्रीमंत असतात तुम्ही सोन्याचं एखादं भांड घेऊन त्याने अभिषेक करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि जे लय गरीब आहेत त्यांनी बाबा मातीचं भांड वापरा. असं तर कोण नाही आता की बाबा त्याच्या एक स्टीलचं सुद्धा भांड नाही. तर कॉपरचं भांडात, कॉपरच्या मेटलमध्ये कधीही दूध अर्पण केलं जात नाही, पंचामृत अर्पण केलं जात नाही, दोष लागतो. हे महत्वाचं गोष्ट आहे. त्यानंतर संकल्प काय करायचा आहे तर संकल्प तुम्ही धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त्यर्थ करू शकता. दुसरी गोष्ट, मला जर विचारलं तुम्ही काय संकल्प करायचा आहे तर मी सांगेल तुम्हाला की निस्सीम भक्ती प्राप्त व्हावी, अद्वैत बोधाची प्राप्ती व्हावी, विशुद्ध भक्तिभाव प्राप्त व्हावा, माझ्यातले सर्व विकार भस्म व्हावेत, पूर्ण शिवकृपा प्राप्त व्हावे, अहंकार जळून भस्म व्हावा, असं तुम्ही संकल्प करू शकता जर निष्काम भक्ती असेल तुमच्यात तर. पण ह्यात फरक आहे मित्रांनो, एकदा का तुम्ही पूर्ण आत्मसमर्पण केल्यानंतर देवतेसमोर, नंतर तुम्ही देवतेला काही सुद्धा बोलू शकत नाही. एकदा जर का तुम्ही बोलला की देवता हे भगवान सांब सदाशिव मी तुला पूर्ण समर्पण झालोय आणि आता इथनं पुढे जे काही निर्णय त्याचे ते तुम्ही घ्या, मग आता जीवन तुम्हाला समर्पित झालंय, त्याच्यानंतर तुम्ही मग टांगडिंग करायची ना तिथनं पुढे की असं झालंय तसं झालंय देवा मी एवढं तुझ्यासाठी करतोय हे काय होतंय, तिथं मग तुम्ही दोन तोंडी मांडुळे मग तुम्ही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. एकदा तुम्ही समर्पण केलंय ना त्याच्या पुढे की काय असेल तिथून निर्णय घे, मग हो त्यांना काय धुमाकूळ व्हायचा आहे तो करेल ना तो आपल्या पद्धतीने. तिथनं पुढे तक्रारही करू शकत नाही तुम्ही. तर आत्मसमर्पण देवते पुढे जर केलं तर ते परिपूर्ण आत्मसमर्पण पाहिजे. जी तुमच्या वाचेने तुम्ही बोलताय ते आत्म सुद्धा तुमच्या तेच पाहिजे. नुसतं तोंडाने वर म्हणतात की देवा मी आत्मसमर्पण केलंय, हिथनं पुढं काय असेल ते तू सगळं बघ, आणि नंतर पुढं थोडासा तुम्हाला जर का काय लक्ष्मी तुमच्याकडे याची थोडीशी बंद झाली, थोडंसं प्रारब्ध भोग तुम्हाला आले, लगेच तुम्ही कालवा करणार मी एवढी भक्ती करतोय आणि मग हे काय माझ्या बरोबर घडते, म्हणजे तुम्ही हाय का तुमच्यापाशी प्रामाणिकपणा. हे व्हिडिओच्या माध्यमातून जरा तुम्ही ज्यांनी हे केलंय त्यांनी आत्मपरीक्षण स्वतःचं करा. आता भगवान शिवांना ज्यांना सुंदर बायकोची प्राप्ती पाहिजे, ज्यांना वाटते की मला सुंदर बायको मिळाली पाहिजे, कारण आजकाल तुम्हाला तर माहिती समाजामध्ये बिन लग्नाची भरपूर माणसे हिंडतात. त्यांना वाटते की लग्न आपलं झालं पाहिजे आणि त्यांना मुली मिळानात लवकर, तर त्यांनी काय करायचे, चांगली सुलक्षणा पत्नीच्या प्राप्तीसाठी भगवान शिवशंकरांना ह्याने अर्पण सफेद सुगंधी फुलांनी अर्चना करायची. अर्चना कशी करायची तर तुम्ही शिवाच्या नामाने करू शकता, भैरवांच्या नामाने सुद्धा करू शकता. 108 भैरवांची नामं, 108 शिवशंकरांची नामं, 108 कालीची नामं, ह्या नावाने तुम्ही भगवान शिवांचं अर्चन करू शकता. फुलांनी सुद्धा करू शकता, बेलाने सुद्धा करू शकता, अक्षदाने सुद्धा करू शकता. फक्त ते पुढे अक्षदामर्ची आम्ही, भैरवाय अक्षदामर्ची आम्ही, भैरवाय पुष्पमर्ची आम्ही, भूतनाथाय पुष्पमर्ची आम्ही, अक्षदामर्ची आम्ही, बिल्वपत्र मर्ची आम्ही, ही वेगवेगळी नावं घालायचं. तुम्ही काय 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 आता ही स्वतःची बुद्धी तुम्ही वापरायची. तुम्ही मला विचारायचं नाही केलं की बाबा हिथं काय वापरायचं, तुम्ही स्वतःचा थोडासा तरी मेंदू वापरला पाहिजे. पुष्पमार्ची आम्ही म्हटल्यानंतर ना त्या नावापुढे पुष्प लावायचे, अक्षराच्या टायमिंगला अक्षरा लावायचे, अक्षर अर्चना करत असताना. हे साधं गणित आहे, साधा सरळ व्यवहार आहे. तर छोट्या गोष्टी स्वतःच्या बुद्धीचा उपयोग केलाच पाहिजे माणसाने, हे मी यातनं सांगू इच्छितो. तर आता हे एक झाला विषय.
ज्यांना लक्ष्मी संबंधी प्रॉब्लेम आहे, की ज्यांना लक्ष्मीची कमी आहे, लक्ष्मी प्राप्त पाहिजे नाही, आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला थोडी गरिबीचे दिवस आहेत, त्यांनी काय करायचं, त्यांना उपाय सांगतो. एक असा दिवा विकत घ्या तुम्ही, दिवा, साधा दिवा. हा सबंध श्रावण महिना तुम्ही तो दिवा न्यायचा, भगवान शिवशंकरांच्या मंदिरात लावायचा. तोच दिवा, एक दिवा 40 दिवस तुम्ही लावायचे श्रावण महिन्यात झाल्यानंतर. किती दिवस? 40 दिवस. आणि 40 दिवस रोज तुम्ही तिथं जायचे, रोज नैवेद्य द्यायचं, रोज तो दिवा लावायचा, तुमचा दिवा. आणि 40व्या दिवशी तो दिवा मंदिरातनं पेटवून प्रसाद म्हणून तुम्ही घरी घेऊन यायचं आहे. तो दिवा ज्या ज्या घरात त्या दिव्याचा उजेड, तो दिवा सिद्ध होईल त्या ठिकाणी. आणि त्या दिव्याचा प्रकाश घरामध्ये जिथं जिथं तुमच्या पडलं तिथनं दरिद्रता भस्म होणार आहे. दुष्टशक्ती, दारिद्र्य तिथं थांबू शकणार नाही. 40 दिवस तो दिवा तिथं लावल्यानंतर ना ते सिद्ध होणार आहे. तो दिवा ऑटोमॅटिक. फक्त तो दिवा लावताना असा जमिनीवर लावू नका, ही महत्वाचं सांगतो. तो दिवा लावताना कसा लावायचा आहे, त्या दिव्याच्या खाली तुम्ही रांगोळी काढा, फुलं टाका, अक्षदा टाका, आणि हळदी कुंकू वगैरे तिथं ठेवून त्याच्यावरती तो दिवा लावा. तो विशेष दिवा आहे, तो सिद्ध करायचा तुम्हाला. आणि त्या दिव्याला पण नैवेद्य दाखवा, भगवान शिवांना नैवेद्य दाखवल्यानंतर तो दिवा तुम्ही घरी घेऊन या. आणि मग त्या दिव्याचा चमत्कार तुम्ही बघा. मी काय म्हणतोय, त्या दिव्याचा पराक्रम तुम्ही बघा तिथनं पुढं. माझं दिव्याचं एवढं महत्व कसं आहे, अरे बाबांनो, लक्ष्मी प्राप्तीच्या बाबतीत दिव्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्हाला माहिती आहे का, कुबीराने मागच्या जन्मी भगवान शिवांच्या मंदिरात तो चोरी करायला गेला होता. चोरी करायला गेल्यानंतर मग त्याला अंधारात काय दिसत नव्हतं. त्यावेळेला त्याने असं गाड्यातलं त्याच्या जे होतं ना वस्त्र, ते पिटून त्याच्या उजेडात ते बघत होता, इथं चोरी करायला काय मिळतंय का. तर मंदिरात, शिवमंदिरात उजेड केला. ह्याच्या पुण्य प्रभावाने भगवान शिवांनी त्याला राजा करून टाकला होता. पुढच्या जन्मात राजवैभव आलं त्याला. राजवैभव आल्याच्या नंतर दुसऱ्या जन्मी त्याला ती स्मृती होती की ही राजवैभव आलंय कशामुळं. मग त्याने काय केलं, राजा झाल्यानंतर मग गावात दौंडी, त्याच्या पूर्ण राज्यात असा नियम केला की प्रत्येक मंदिरात भगवान शिवांच्या तुपाचा दिवा जाळला पाहिजे. आणि त्याने अनेक शिवमंदिरं बांधली. त्याच्या पुण्यप्रभावाने तो कुबेर झाला. ही अशी त्याची कथा आहे. तुम्ही म्हणता ना, आम्ही एवढी शिवमंदिरं बांधू शकू का, आमच्याकडे एवढे पैसे येत नाहीत, पण आम्हाला इच्छा आहे बांधायची. हाय, त्याचा पण उपाय आहे. तुम्ही एक बेलाचं झाड लावा श्रावण महिन्यात. एक बेलाचं झाड, तुम्ही एक बेलाचं झाड लावलं ना, 1 कोटी शिवमंदिर बांधल्याचं पुण्य तुम्हाला त्यातनं मिळणार आहे. हे असं आहे. तर विषय तर तुम्हाला क्लिअर केला, एक विषय. साधना उपासनेच्या मार्गामध्ये तुम्ही काय करायचे ते पण मी तुम्हाला सांगितले. नसेल सांगितलं तर परत सांगतो. साधनेतनं उत्पन्न होणारे विष, साधना करत असतो आपण. साधना करत असताना, नामस्मरण करत असताना, ध्यान चिंतन करत असताना सर्वप्रथम समुद्र मंथनातनं ज्या वेळेला जसं विष बाहेर येतं, सर्वप्रथम तसं साधनेतनं सुद्धा विषय, विकार, मत्सर, काम, क्रोध बाहेर येतात. 100% हेच पहिल्यांदा येतात. जसं समुद्र मंथनातनं सगळ्यात विष पहिल्यांदा बाहेर आलं, ते तुम्हाला पचवायची क्षमता ही शिव उपासनेतनं मिळणार आहे आणि मिळत असते. शिव उपासनेशिवाय कधीही मोठ्या साधना सक्सेस होत नाही, शिवतत्व असल्याशिवाय. तंत्र संबंधित तर विषय होतच नाही तुमचा की तुम्ही शिवाला सोडून साधना करू शकताल आणि तुमच्या ते सक्सेस होतील. शिवांची उपासना केल्याशिवाय होणारच नाही. शिवच ह्याचा आद्य दैवत आहे. सर्व तंत्र ही शिवांची वाणी आहे. भगवान शिवशंकरांच्याच वाणीतनं हे सर्व आगम निगम ही आलेले शास्त्र. म्हणजे समजून घ्या काय मला बोलायचं. तर शिव उपासना करा महिन्यात पूर्णपणे, निश्चिंतपणे भक्ती करा. आता दिलेली जर मी माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. अजून नवीन काय माहिती देऊ वाटली, आठवली मला, प्रेरणा आली परमेश्वराची, मी तुम्हाला निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करेन. आणि मला जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर माझा व्हॉट्सअपचा नंबर सांगतो, 86 68 27 70 78. ह्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा. देवीची भक्ती करायची असेल, भैरवनाथाची भक्ती करायची असेल तर, आणि भेटायचं असेल बारामती तालुका वाणेवाडी गाव या ठिकाणी तुम्ही येऊन मला भेटू शकता. वाणेवाडी गावात कुठे यायचं, हायस्कूल शाळेच्या पाठीमागचा रोड आहे. त्या पाठीमागच्या रोडने आल्यानंतर मग तुम्ही या लाईनला माझं घर आहे, तिथं तुम्ही येऊन भेटू शकता. मी दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा.